अशी हे सगळीकडे ना शोधायला लागेल, छोटे छोटे, पण खायला मजा येईल. ठीक आहे, लिंबवा मग का टमाटे. रानटी फळ आहे ती, कसली आहेत काय माहिती, वांग्यासारखे दिसतात पण काटा आहे काटा. थोडी भाजी भेटली, पानापानाच घेऊ शकतो. कांद्याने मिरचीमध्ये बनवू शकतो. आपले कोण आहे भिजले. ही मांडणी असते त्याची, पाणी इथून असेल. पक्ष्याचा आवाज येतोय ना, तो या पत्र्याचा येतोय. ताशा वाजतोय, थेंब थेंब पडतात ना त्याच्यावरती, तर ताशा वाजल्यासारखा आवाज येतो. पहिली टाकायची भाजी यावर्षी तयार झालेली आहे. हे काय कमेंट करून मला सांगा. असे लावायचे पहिले. नळ्याची घर असायची, छप्पर जे असायचं ना ते नळ्याचं असायचं. नंतर कौलं, आणि आता डायरेक्ट पत्रे. ते जुन्या जमान्यातले नळे माझ्या वेळेसच्या लोकांनी बघितली असतील, आता नवीन पिढीने नाही बघितली असतील. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. तर 4 वाजून गेलेत, जवळपास 4 वाजलेत आता. तर आपण चाललो आहे मळ्यामध्ये. मध्ये मध्ये थोडा बऱ्यापैकी पाऊस येऊन गेलेला आहे. तर आई ऑलरेडी गेली आहे मळ्यामध्ये, कुठनं गेली काय माहिती नाही, पण गेली आहे. कशाला? तर टाकायची भाजी बघायला. कोवळी असेल बोलते, मेथीसारखी, ती बघायला गेली आहे. चला आपण पण बघूया. घरात बसून तरी काय आहे, संध्याकाळी जायचं गॅस सिलेंडर आणायला, तोपर्यंत ह्यांच्यावर एक राऊंड मारूया मळ्यामध्ये. आल्यापासून मी पण आलो नाही आहे मळ्यामध्ये. चला मळा दाखवतो तुम्हाला आमचं. तिकडे ही गण्याची बाग आहे, नारळाची. गण्या गेल्या गाडीवर. इथे भांडेकरांचं घर, आणि इथून हा मळा चालू होतो. पहिले सगळेजण शेती करत होते ह्या मळ्यामध्ये, पूर्ण मळ्याची शेती व्हायची. पण आता कोणीही शेती करत नाही. इकडनं आपला चिंगळा बिंगळा पकडायला जायचा एक दूर आहे, तिथे जायला होतं. आईच काही गेली कळत नाही, बघूया. तर एखाद महिन्यानंतर येईल ना, तेव्हा इकडनं चालायला भेटणार नाही, एवढं जंगल वाढलेलं असेल. जवळपास छातीच्या वरती असं जंगल असतं. हे बघा तिकडे आहेत दोघी जणी, भारती पण आहे आणि आईस पण आहे. समोर हे डोंगरगाव आहे, डोंगरगावाच्या एक्झॅक्ट समोर आपण राहतो. ह्यो आमचं डुरो हा चिंगळा उघडू जो हावर येऊन गेलं ना की इथे पाणी साठून राहतं. पाणी साठल्यामुळे इथे मासे विषय अडकून राहतात. या इथे, तिथे, त्या पुढे, आणि तिथे ते झाड दिसतंय ना, त्या तिथे पण असा डोऱ्या टाईप आहे. तर तिथे मासे अडकून राहतात. चिंगळं, खर्च्या बिरच्या, कुर्ल्या पण असतात. चिंगळं मोठ्या प्रमाणात असतात. तिथे फक्त चिंगळं पकडायला देतो आम्ही. या पूर्ण पॅचमध्ये हा चिंगळांचा पॅच आहे, आणि इथे वरपर्यंत पाणी असतं. आता जेव्हा आपण नेक्स्ट मंथला येऊ तेव्हा पूर्ण वरपर्यंत पाणी असेल. ते काय गण्या पण ह्या शेती करणं सोडून दिला ना गण्यानं पण, त्यामुळे मळ्यात काय कोणाची लगबग दिसतच नाही. ही काय लिंबवा नाही, मग रानटी फळ का टमाटे. दोघांपैकी एक पण नाही. रानटी फळ आहे ती, कसली आहेत काय माहिती, वांग्यासारखे दिसतात पण काटा आहे काटा.
या काय कुठता काय सावकाश इलो म्हणजे बारीक बारीक टाकळ आहे दाखव शेंग पण आहे त्याचा. शेंग पण आली आहे कोवळा आहे भाजी करायला मजा येईल त्याची. आणि ही कसली फुलं आली आहेत हे काय आहे? हे जंगलात पिवळी पिवळी फुला कसली आहे ती कसली ती काय माहिती कसली आहेत पूर्ण पिवळा पडला इकडनं माळा पाऊस आलाय. इथून तिथपर्यंत आहेत. आता तुम्हाला डोरा दाखवला ना कोलगड बाग त्याला इथून पाणी असं वरती चढतं आणि मग जास्त पाणी झालं की असंच इकडनं या नदीला परत मिळतं. पण ती नदीची जाळी एवढी झाली आहे की ती दिसत पण नाही नदीचा काढतो असं आहे. आणि हा पूर्ण असा इकडनं असा पाजव्यातनं असा वाकडा तिकडा होऊन 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 तिकडे तसं वरती जातं. मी ते इंड लावून बसायचो लहान असताना राजीवडा असताना म्हणजे वरनं येणारे मासे इंडीत जायचे. आता एखाद महिन्यानंतर आल्यानंतर तुम्हाला घेऊन येतो इथे पण घेऊन येणं पण जरा मुश्किल होऊन जाईल इथे. अशी हे सगळीकडे ना शोधायला लागेल छोटे छोटे पण खायला मजा येईल. नवीनच आहे ना एखाद महिन्याने एवढं होऊन जाईल एवढं तरी कमरे एवढं झाड ते एकदम जुनाट काढतं. नाही, कोवळी आहे. कोवळी आहे. ही बघ, अशी कोवळी आहे. ही बघ. कोवळी आहे. टुर्नामेंट व्हायचे इथे एकेकाळीस क्रिकेटच्या टुर्नामेंट. आता ओसाड पडले माणसात नसे तर क्रिकेट कोण खेळतला. काही वर्ष अगोदर हे आमचं खेळायचं ग्राउंड होतं. झाडी एवढी झाली आहे ते विचारू नका. खेळायचं सोडा इथे माणूस पण येत नाही आजकाल. चिमणमाळा बोलायला ज्याला चिमणमाळा. समोर दर्गा यांचा उरूस आहे उद्या काय परवा. कसली झाडी वाढली सगळं प्लेन होतं एकदम पूर्ण प्लेन होतं. पण आता काय काळाने बदल तर होतोच ना तसा बदल झालेला आहे. चला मिरग आजच मिरग 7 तारीख आज 8 तारखेचो आहे तेव्हाच तो गडगडताय सकाळपासून गडगडताय काळोख केला नाही कोकमा काय तुमची सुकूची नाही. हे बघ हे चांगलं असत टाकलो घराजवळ जो ही आपली विहीर आहे. पाणी भरपूर आहे टेन्शन नाही. मासे ना बावडेतले ते पायपन आम्ही वरती चढवतो पाईप पंप चालू करतो ना तेव्हा चढवतो. हा बरापैकी पाणी आहे. इथे नंदू शेठ सोयाला आहे. आलो फिरून मळा फिरून आलो घरी. भाजी किती काढली दाखव तुम्हाला टाकायची. बघा एवढी भाजी काढून आणली आहे. मेथीची भाजी वाटेल मेथीची नाही टाकायची भाजी आहे. होऊन जाईल आज संध्याकाळी. ह्या वर्षीची आपली पहिली रानभाजी पावसाळा चालू व्हायच्या अगोदरची. मळप आहे पण गरम काय होतं बघा बापरे बाप. चला एवढी भाजी भेटली आहे. पानापानाच घेतात ना त्याची. कांद्याने मिरचीमध्ये बनवायची डायरेक्ट. एक बरं आहे कोकणात जन्मल्यामुळे भाज्या विजाचं टेन्शन नाही. मळ्यात जायचं कुठे जायचं भाजी भेटून जातं. आणि ते 4 हटलाची तरी भाजी बनवू भेटत आहे की नाही गे. कापसाची भाजी कापली जाते.
थोडं थोडं आवाज येत असतात तुमका, कशाचो आवाज ते तुमका दाखवते त्याला. हो बघा पावसकर इलो, जोरात इलो. आता ते कोकमा बनवलेली ना घरातच सुकूक लागते, किंवा सकाळी उद्या ऊन पडला तर. ऍक्च्युली पावसात भिजायचं होतं, पण आंघोळ करून झाल्यावरती पाऊस आला. काय करणार, दिल के अरमा आंसू में बह गए, दिल के अरमा दिल में ही रह गए. चांगला झाला आल्यापासून. माझ्या घराच्या इथे एवढा जोरात पाऊस हा पहिल्यांदाच दिसतो मला. तिकडे बघा डोंगर गाव पूर्ण धुक्यात घुसल्यासारखं वाटतंय. त्याला सफेद सफेद जोरातच आला एकदम. मिरग चालू झाला वाटतंय, मिरग गाजवणार आज तो दिवस. 7 का 8 तारीख असेल. चला मस्त जोरातच पडतो एकदम. आपले कोणे भिजले. ही मांडणी असते त्याची, पाणी इथून असं येतं. इथे पण पावळ्या जोरात पडायला सुरुवात झाली. ताशाचा आवाज येतोय ना, तो या पत्र्याचा येतोय. ताशा वाजतोय, थेंब पडतात ना याच्यावरती, तर ताशा वाजल्यासारखा आवाज येतोय. ठीक आहे, मिरची घेतला. कांदे किती बारीक 2 घेतला. आई आता ताकद्याची भाजी व्यवस्थित धुवून घेते. धुवून झालं की फोडणीला द्यायची आपल्याला. कढईत गेला त्याला गरम होऊन दे, आणि कांदो आणि मिरची भाजून घेऊया. कांदो आणि मिरच्या दिली फोडणीला. आता भाजी आटात बघ, लगेच आळात किती होईल बघ. मीठ अर्ध्यातली अर्धी होईल. झाले. आपल्या का तिघांना किती लागणार.
अरे या कसं तर आपली पहिली टाकायची भाजी यावर्षी तयार झालेली आहे. इकडे सगळा या काढ कोणला ना सगळा